Dear students, today I'm going to inform you about effects of partition. म्हणजे फाळणीचा प्रभाव हा कसा पडला, फाळणीचे परिणाम काय झाले याबाबत आपण अगदी थोडक्यात बोलणार आहोत. You see here, I have noted down some of the effects, major effects. One of the major effect is the exodus of people, that is the migration. मोठ्या प्रमाणात लोकांचं जे स्थलांतर झालं, लोक आपली त्या त्या भागातील जमीन जुमला, संपत्ती, तिथली संस्कृती, प्रत्येक गोष्ट सोडून भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेत. आणि हे लोक जेव्हा स्थलांतरित होऊन त्या भागात आलेत तेव्हा त्यांना रिफ्युजी, निर्वासित असं बोललं जाऊ लागलं. Muslims living in India migrated to Pakistan, and Hindus and Sikhs living in Pakistan migrated to India, leaving behind everything. हा जो मोठ्या प्रमाणात एक्झॉडस, मायग्रेशन झालं, त्याच्यामुळं या लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली. कोणती? अपरूटेडनेस, म्हणजे मुळासकट उखडून टाकलेलं आहे आपणाला, अशा प्रकारची एक भावना निर्माण झाली. लॉस ऑफ आयडेंटिटी, ओळख नसणे. आपणाला ओळख असेल तर वी बिलॉंग टू सम इन्स्टिट्यूट, वी बिलॉंग टू सम कंट्री, वी बिलॉंग टू सम स्टेट. परंतु हे जे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करून आलेले जे लोक होते त्यांना स्वतःची ओळखच राहिली नाही. आणि ही जी फिलिंग आहे, लॉस ऑफ आयडेंटिटी, ती त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आपणाला दिसून येते. त्याच्यानंतर होमलेसनेस अँड एक्झाईल, वनवासित जीवन त्यांना जगावं लागलेलं आहे. जोपर्यंत भारतामध्ये किंवा त्या पाकिस्तानमध्ये ते स्थिर स्थावर होत नाहीत तेव्हा त्यांना अत्यंत हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. आणि ह्या सगळ्या यातना ज्या आहेत त्या साहित्यामध्ये आपणाला उमटलेल्या, रिफ्लेक्टेड झालेल्या दिसून येतात. दुसरा जो मेजर इफेक्ट आहे, रिलिजन बेस्ड कॉन्फ्लिक्ट अँड व्हायलन्स, म्हणजे धर्माच्या आधारावर मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झाला. आपापल्या धर्मभावनेमध्ये लोक इतके कट्टर झाले होते की अक्षरशः दे आर फ्रेंजी, एक प्रकारचा वेडेपणा तो होता. आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात मास किलिंग, कॉन्फ्लिक्ट, लूटिंग, आर्सन असे वेगवेगळ्या यातनादायक घटना घडलेल्या आपल्याला दिसून येतात. पंजाब अँड बेंगाल वेअर डायरेक्टली अफेक्टेड बाय द पार्टिशन बिकॉज दे वर व्हेरी क्लोज टू द बॉर्डर. हेन्स the writers of these regions expressed their deepest anguish about the partition. पार्टिशनमुळं सगळ्यात जास्त प्रभावित झालेले हे जे प्रांत होते ते प्रांतमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तली, हिंसा, संघर्ष झालेला आपल्याला दिसून येतो. खुशवंत सिंगची कादंबरी तुम्हाला जी यावर्षी लावलेली आहे, ट्रेन टू पाकिस्तान, ती या सगळ्या आधारावरच उभी आहे. पार्टिशनमुळं पंजाब भागामध्ये जो काही धार्मिक उच्छाद निर्माण झाला तो इथं तुम्हाला झालेला दिसून येतो. तिसरा जो इफेक्ट आहे तो आहे नेबर्स टर्न एनिमीज. आता हा इफेक्ट एक व्हेरी
unbelievable event happened in the life of common people, and that event took away life from them. Those were very close friends, those were very neighbors living in the same village became enemies. आणि त्यातून काय निर्माण झालं? They became the thirsty of each other's blood. They molested women of each other's community, and it was a shameful डाग. एक प्रकारचा जो डाग आहे त्यांच्या वर्तनामध्ये आपण निर्माण झालेला दिसून येतो. After partition, you see people who earlier were friends, neighbors, colleagues were labeled as Hindus, Muslims, Sikhs and Christians and became thirsty of each other's bloods. पार्टिशनचा सगळ्यात वाईट परिणाम जर तुम्हाला कुठल्या गोष्टीवर झाला असं वाटत असेल तर तो ऑन द लाईफ ऑफ विमेन. कारण का women are and children are the most vulnerable beings to be attacked. अतिशय कमजोर महिला किंवा मुलं जी असतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अटॅक झालेले या व्हायोलेशनमुळे दिसून येतात. They suffered all sorts of humiliation. अपमानजनक सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर झालेल्या दिसून येतात. त्यामध्ये व्हायलन्स असेल, टॉर्चर असेल, बार्बॅरिझम असेल. दे वेर अबडक्टेड, अपहरण करण्यात आले, मोलेस्ट करण्यात आलं, त्यांना रेप करण्यात आलं. दे वेर किल्ड, म्युटिलेटेड, त्यांच्या अवयवांचे म्युटिलेशन कापण्यात आले. अशा प्रकारच्या विचित्र अशा गोष्टी त्या काळी पार्टिशनच्या वेळेला निर्माण झालेल्या दिसून येतात. आता ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून या सगळ्या फाळणी या घटनेवर आधारित मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झालेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे पार्टिशन थीम घेऊन मोठ्या प्रमाणात अनेक लोकांनी लिखाण केलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये काही भारतीय भाषामध्ये लिखाण झालेलं आहे. रायटर्स सच ॲज कृष्णचंद्र, राजेंद्र सिंग बेदी, अमृता प्रीतम, के.एस. डुगल, सदत हसन मुंटो, नानक सिंग, असमंत चुगताई. They wrote lot about the partition, thinking partition is subject of their writing. इंग्लिशमध्ये ज्यांनी लिखाण केलं त्याच्यामध्ये सलमान रश्दीज मिडनाईट चिल्ड्रन इज अ व्हेरी फेमस नॉवेल, खुशवंत सिंग्स ट्रेन टू पाकिस्तान ही नॉवेल तुम्हाला यावर्षी लावलेली आहे. के अब्बास इन्कलाब, बापसी सिद्वास आय स्कॅन्ड मॅन अँड ब्राईब. इन हिंदीमध्ये ज्यांनी लिखाण केलं त्यामध्ये यशपालची झुटा सच, भीमसेन साहनीची तमस याच्यावर एक नाटकही दूरदर्शनला निर्माण झालेलं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे अशा प्रकारच्या साहित्य जे आहे त्यामध्ये कादंबरी आहे, नाटक आहे, लघुकथा आहेत. अशा अनेक प्रकारचं साहित्य या पार्टिशनमधून निर्माण झालेलं दिसून येतो. म्हणजे हाही सुद्धा एक पार्टिशनचा परिणाम आहे. डू अंडरस्टँड? सो टुडे we learn the effects of partition. Major effects are exodus, that is migration of people, religion based conflict and violence, neighbors turned enemies, effects on women, and राईज टू अ न्यू लिटररी जानर. म्हणजे जानर म्हणजे नवीन पद्धतीचं लिखाण साहित्यामध्ये उमटलेलं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. थँक्यू फॉर युअर पेशन्स. लिसन.